नमस्कार, मी आरती आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून. पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात शोक व्यक्त केला जातोय. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. आशा भोसले यांच्या निधनामुळे लाखो चाहत्यांना धक्का बसला असून सर्व स्तरांवरील व्यक्तींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आशा भोसले यांचा आवाज हे संगीत क्षेत्रातील एक अमूल्य ठेवा मानला जातो. लावणीपासून ते भक्तिगीत, विरहगीत आणि पॉप संगीतापर्यंत अनेक विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांचं योगदान असलेला आवाज नेहमीच लक्षवेधी ठरला. आशाताईंनी त्यांच्या आयुष्यातील प्रवासाला एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेतलं होतं आणि सोशल मीडियावरही त्यांनी याबद्दल आपले विचार मांडले होते. त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 18 मार्च रोजी होती. यामध्ये त्यांनी द शेडॉय लाईट या गाण्याचे महत्त्व व्यक्त केले होते. त्यांच्या पोस्टमध्ये भारतीय वस्ती, हत्ती आणि तुटलेल्या वस्तूंचा एक फोटो होता, ज्यामध्ये त्या जीवनाच्या गुढतेवर आणि मोक्षावर विचार करत होत्या. आशा भोसले यांच्या कॅप्शनमध्ये जीवनाचा मार्ग, संगीताची साधना आणि मोक्षाची वाटचाल याबद्दल अत्यंत गहन विचार मांडले गेले होते. आशा भोसले यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि विविध राजकीय नेत्यांनी तसेच सिनेमा जगतातील व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे उद्या शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की राहुल गांधीची लढाई ही स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईपेक्षा काहीही नाही आणि त्यांची लढाई नेहमीच पराभूत होत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व संकटात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या टीकेने काँग्रेस पक्षाला अंतर्गत अस्वस्थता दूर करण्याची आवश्यकता असल्याचे सूचित केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयावरही भाष्य केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या कार्यकाळात या कोल प्रकल्पाची सुरुवात झाल्याची आठवण दिली आणि सांगितले की यामुळे राज्याला उच्च दर्जाचा कोळसा मिळणार आहे. त्यांनी महाराष्ट्रात सुरू झालेल्या 3 कोल गॅसिफिकेशन प्रकल्पांबद्दलही माहिती दिली, ज्यामुळे कोळशाचा वापर कमी होईल आणि भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर इतर भागांमध्ये होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्राचे उदाहरण देत सांगितले की सध्या राज्यात कुठेही लोड शेडिंग होत नाही. त्यांनी असेही सांगितले की आता 70% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवून दिली जात आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाआघाडी केली होती. त्यानंतर शिवसेनेत बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली. यानंतर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. नुकताच ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याच दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले की भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार आणि खासदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांची माहिती अशी आहे की भाजप आपल्या मित्रपक्षांवरच प्रहार करणार आहे. रोहित पवार यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आपल्या मित्रपक्षांवरील विश्वासघात करणार का, या प्रश्नाची उत्तरे येणारा काळच देईल. त्यांच्या दाव्यानुसार भाजपने आपल्या मित्रपक्षांबद्दलची भावना लवकरच बदलवून त्यांना धोका देण्याची शक्यता आहे. नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचे प्रकरण समाजातील चांगल्या करिअरच्या स्वप्नाच्या आड येणाऱ्या एका काळोख्या सत्याचे प्रतीक आहे. या घटनेत आरोपींनी अत्यंत कुटील आणि विकृत पद्धतीने मुलींना शिकार बनवले आणि त्यांना शारीरिक, मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या शोषण केले. या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट होतीये की आरोपी फक्त पुरुष नव्हते, तर महिलाही यामध्ये सहभागी होत्या. या घटनेतील एक मोठा भाग म्हणजे श्रद्धेचा वापर करून मानसिक दबाव निर्माण करणे, जो धर्माच्या नावावर केलेल्या अत्याचार आहे. प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे आणि महिला आरोपी अजूनही फरार आहेत. जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि महिला पदाधिकारी नंदा पवार यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. यावेळी नंदा पवार यांनी राजाभाऊ देशमुख यांना अर्वाच्य भाषेत टीका केली, ज्यामुळे संतापलेल्या देशमुख यांनी पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. नंदा पवार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती, कारण त्यांच्यावर
त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी भाजपला मदत केली होती. हकालपट्टीच्या विरोधात नंदा पवार यांनी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याशी मंचावर जाऊन वाद घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या गोंधळामुळे काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत गटबाजीचे संकेत मिळत आहेत आणि आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये पाणीपुरवठ्याची स्थिती अधिकाधिक गंभीर होत आहे. विशेषतः उन्हाळ्यात प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत, कारण पाण्याचा साठा अत्यंत मर्यादित झाला आहे. याच संदर्भात दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये 3 ते 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जाते. याचं मुख्य कारण म्हणजे महापालिकेने सुरू केलेलं महत्त्वाचं पायाभूत काम. शिवडी येथील टनल, भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजी बंदर मार्ग इथे 1,500 मिलीमीटर व्यासाचे बटरफ्लाय वॉल बसविण्याचे काम सुरू केले जाणार आहे. या कामामुळे 16 एप्रिल रोजी 10 वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे आणि 17 एप्रिलच्या पहाटे 4 वाजेपर्यंत हे काम चालू राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे काही भागांत पाणीपुरवठा 18 तासांसाठी थांबवला जाईल. हे काम पाणीपुरवठा प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि भविष्यात पाणी वापर अधिक व्यवस्थित होईल यासाठी महत्त्वाचे आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चांमध्ये तोडगा निघाला नाही आणि यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधात तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पाषाण युगात पाठवण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे युद्धाची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात ते म्हणाले आहेत की आम्ही आधीच जिंकलो आहोत. करार झाला किंवा नाही याने आम्हाला फरक पडत नाही. चर्चांमध्ये तोडगा निघाल्यानंतर ट्रम्प यांना इराणच्या नौदलावर नाकेबंदी घालण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच ट्रम्प यांनी इराणच्या आर्थिक नाकेबंदीची धमकीही दिली आहे. सुरक्षा तज्ज्ञ रेबेका ग्रँट यांच्या मते होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे नियंत्रण आता अधिक सोपे होईल आणि जर इराणने आक्रमक भूमिका घेतली तर अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या समुद्र मार्गावर कडक नजर ठेवण्याची तयारी दाखवली आहे. या चर्चांमध्ये अपयश आल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा धोकाही वाढला आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.